नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही अशा IMP अशा चालू घडामोडी पाहणार आहेत. व्हिडिओ आपला खूप IMP असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे आपला, रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे कितव्या पोलीस महासंचालक आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या 48व्या, लक्षात ठेवायचं आपल्याला 48व्या पोलीस महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक या पदाचा कार्यकाळ हा कधीपर्यंत आहे? तर रश्मी शुक्ला, लक्षात ठेवा मित्रांनो, रश्मी शुक्ला यांचा जो काही कार्यकाळ आहे मित्रांनो हा 3 जानेवारी 2026, लक्षात ठेवायचं आपल्याला 3 जानेवारी 2026 पर्यंत बघा रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे नवीन लोकपाल अध्यक्ष कोण आहेत? तर माणिकराव खानविलकर, लक्षात ठेवा मित्रांनो, हे नवीन लोकपाल अध्यक्ष आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही आता पोलीस भरतीचा आत्ता फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर बघा ज्यावेळेस पेपर येतील त्यावेळेस जर चालू घडामोडी घेत असाल तर अजिबात घेऊ नका मित्रांनो, कारण की तुम्ही जर त्यावेळेस घेताल तर काहीच फायदा होणार नाही, कारण की आपल्याकडे टाईम नसणार वाचायला. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. चालू घडामोडी मित्रांनो आपला टर्निंग पॉईंट असणार आहे, कारण की बघा जे मुलं असतात बघा लय तले बघा बरेच मुलं बघा 1 ते 2 मार्कांनी जातात, काही 5 ते 6, 7 ते 8. त्यामुळे मित्रांनो ह्यासाठी आपण बघा चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मागील 1 वर्षाच्या या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो, फक्त 149 रुपयाला. बघा हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे 8275558283, या फोनपे नंबरला बघा 149 रुपये सेंड करायचे. तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेट दिले जातील पहा, आणि भरपूर तुमचं बघा पेपर येईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड ठेवलं जाईल. त्यामुळे मित्रांनो 8275558283 हा जो काही नंबर याला 149 रुपये सेंड करा, किंवा हा जो काही QR आहे हा सुद्धा स्कॅन केला तरी जमल. आणि ह्या ज्या काय नोट्स आहे मित्रांनो ह्याच व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला काय करायचं त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे, लगेच या ठिकाणी तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील. त्यामुळे मी जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर काय वही बनायचं असेल बघा यावर्षी, तर 100% मित्रांनो आत्तापासूनच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण ह्या नोट्स तयार केल्या आहेत बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यासासाठी. काय प्रश्न आहे बघा, प्रो कबड्डी 2024चा विजेता संघ कोणता? अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन मित्रांनो, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. प्रो कबड्डी 2024चा विजेता संघ आहे बघा पुणेरी पलटण, लक्षात ठेवा. पुणेरी पलटण हा विजेता संघ आहे बघा. पुणेरी पलटणने काय केलं आहे बघा, हरियाणाचा 28-25 असा या ठिकाणी पराभव करून विजय मिळवलेला आहे बघा. आणि जे काही पुण्याचं आहे मित्रांनो, हे जे काही विजेतेपद आहे हे पहिलंच पद आहे. गेल्या हंगामाच्या वेळीमध्ये बघा अंतिम फेरीमध्ये पराभव झाला होता. हा जो हंगाम आहे मित्रांनो हा 10व्या क्रमांकाचा हंगाम होता. विजेता संघ पाहिला आपण कोणता आहे, उपविजेता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला हरियाणा, लक्षात ठेवायचे उपविजेता कोण आहे, हरियाणा आहे, हरियाणा स्टीलर्स. ह्या ज्या काही स्पर्धा आहेत मित्रांनो ह्या 2 डिसेंबर 2023 ते 1 मार्च 2024 दरम्यान या ठिकाणी पार पाडल्या. यामध्ये बघा 12 संघ सहभागी झाले होते आणि 137 सामने यामध्ये पार पाडले. विजेता उपविजेता पाहिला मित्रांनो, पहिल्याच वेळेस पुणेने या ठिकाणी बघा ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्लेअर ऑफ द सीझन बघा अस्लम इनामदार राहिलेला आहे बघा प्लेअर ऑफ द सीझन. सर्वात जास्त जे काय रेड पॉईंट्स आहेत हे आशु मलिक आणि अर्जुन देशवालनी पटकवलेले आहेत. पहिली स्पर्धा मित्रांनो 2014 मध्ये झाली होती, पहिली स्पर्धा 2014 मध्ये झाली होती आणि पहिला विजेता संघ होता जयपूर पॅथर, लक्षात ठेवा मित्रांनो, जयपूर पॅथर. सर्वात जास्त वेळा बघा पटना पायरेट्स या ठिकाणी बघा विजेता झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, हा सुद्धा स्टार मारून लिहून ठेवा. महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार मित्रांनो चैत्राम पवार यांना देण्यात आला आहे. कोणाला? चैत्राम पवार यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मनोज जरांगे हे नाव कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर मागच्या वेळेस बघा या ठिकाणी प्रश्न विचारला होता, आंतरवाली सराटी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा, सगळ्यांचं पाठ असेल बघा मराठा आरक्षण. पुढचा प्रश्न आहे, अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024चा विजेता देश कोणता? या ठिकाणी आपल्याला अंडर-19 विचारले पहा. तर कोणता देश बघा, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी बघा 2024चा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता राहिलेला आहे बघा. भारताने आत्तापर्यंत किती वेळा अंडर-19 विश्वकप जिंकलेला आहे? तर 5 वेळा मित्रांनो या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी शेतकऱ्याचे कैवारी म्हणून कोणाला ओळखलं जातं? खालीलपैकी शेतकऱ्यांचे कैवारी, कोणाचे? शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर चौधरी चरण सिंग, लक्षात ठेवा मित्रांनो, चौधरी चरण सिंगला या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतेच समान नागरी कायदा लागू केलेला आहे? तर उत्तराखंड, लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तराखंड. चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरलेला आहे? चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरलेला आहे मित्रांनो? तर 5वा देश ठरलेला आहे. कितवा? 5वा देश ठरलेला आहे.
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याची एकूण उंची किती फूट आहे? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, तर लक्षात ठेवा मित्रांनो 206 फूट, अतिशय महत्त्वाचं आहे. किती उंची बघा, 206 फूट. नेक्स्ट आहे बघा, यशस्वी जयस्वालने पहिले द्विशतक हे कोणत्या संघाविरुद्ध लावले होते? तर इंग्लंड विरुद्ध बघा द्विशतक झळकावलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर लालकृष्ण अडवाणी यांना मित्रांनो 50 नंबरचा या ठिकाणी बघा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. किती? 50वा. 25 सप्टेंबर 1990ला 25 सप्टेंबर 1990 रोजी राम रथ यात्रेला कोणी सुरुवात केली होती? राम रथ यात्रेला कोणी सुरुवात केली होती मित्रांनो? तर लालकृष्ण अडवाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, लालकृष्ण अडवाणीने या ठिकाणी सुरुवात केली होती. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? तर स्वतंत्र भारताचा जो काही पहिला अर्थसंकल्प होता तो R.K. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. लक्षात ठेवा मित्रांनो, R.K. षण्मुखम चेट्टी यांनी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त विजेता या व्यक्तीला किती रक्कम दिली जाते? अतिशय IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, अतिशय म्हणजे अतिशय बघा डायरेक्ट पेपरला पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र भूषण प्राप्त विजेत्या व्यक्तीला 25 लाख रुपये, लक्षात ठेवायचे बघा, किती? 25 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येतात. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर पु ल देशपांडे मित्रांनो यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 साली बघा 21चा आशा भोसले यांना देण्यात आला, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि 2023चा सगळ्यांनी लक्षात ठेवा अशोक सराफ. 2023चा आहे परंतु 2024मध्ये देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना. अतिशय IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे बघा, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, काय प्रश्न आहे? अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर मित्रांनो हा लखनौमध्ये पार पडला. कुठं? लखनौ. लखनौ काय आहे बघा उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आणि लखनौ हे बघा गोमती नदी किनारी वसलेले बघा. कोणत्या? गोमती नदी. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, दक्षिण आशियामधील सर्वात मोठा सशस्त्र प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला? तर UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये बघा स्थापन करण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी बघा आशियामधील सर्वात मोठं शस्त्रास्त्र निर्मितीचा प्रकल्प आहे बघा त्याचं उद्घाटन झालेलं बघा. हा जो काही उत्पादन प्रकल्प आहे अदानी समूहाची कंपनी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसद्वारे बांधला जात आहे आणि 500 एकरामध्ये पसरलेल्या या उत्पादन प्रकल्पासाठी सुमारे बघा 3000 कोटी रुपये खर्च करणार आहेत बघा. कंपनीच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी 4000 लोकांना रोजगार मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम चालू केली आहे? तर शिक्षण मंत्रालय. लक्षात ठेवा मित्रांनो, शिक्षण मंत्रालय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये मतदानाकडे लक्ष वाढवा यासाठी निवडणूक आयोगाने बघा शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने माझं पहिलं मत देशासाठी हे अभियान चालू केले बघा. बरोबर. 28 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत हे अभियान चालणार आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत हा कितव्या स्थानी आहे? तर भारताचा क्रमांक या ठिकाणी बघा 42व्या स्थानावर आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक लक्षात ठेवा यामध्ये 42व्या स्थानावर आहे. USA चेंबर ऑफ कॉमर्सने आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशकांच्या 12व्या आवृत्तीचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे. यामधील बघा भारताचा स्कोअर किती बघा 38.64%. यावर्षी निर्देशकाने 55 अर्थव्यवस्थांना स्थान दिलेलं आहे बघा. या अहवालामध्ये युनायटेड स्टेट्स 95.48% पहिल्या क्रमांकावरती आहे. सिफ्ट कौर समरा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर या ठिकाणी पहा रौप्य पदक जिंकलेले बघा. भारतीय नेमबाज आशी चौकसे आणि मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर समरा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बघा महिलांच्या 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशन प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकलेले बघा. पात्रता फेरी दरम्यान त्यांनी 1764 गुण मिळवले होते आणि पोडियमवर दुसरे स्थान पटकावले आणि चीनने या ठिकाणी बघा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. अलीकडे प्रकाशित झालेल्या बेसिक स्ट्रक्चर्ड अँड रिपब्लिक पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर PS श्रीधरन पिल्लई आहेत बघा. लक्षात ठेवा हे आहेत PS श्रीधरन पिल्लई एक बघा भारतीय राजकारणी वकील आणि लेखक आहेत. 2021 पासून ते गोव्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. 2019 ते
2021 पर्यंत त्यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं. पुढचा प्रश्न बघा, 2022 आणि 2023 वर्षाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा किती व्यक्तींना जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो 92 व्यक्तींना या ठिकाणी जाहीर झालेला आहे. किती? 92 व्यक्तींना जाहीर झालेला आहे बघा. संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोक, आदिवासी संगीत, त्याच्यानंतर नृत्य, कठपुतली या क्षेत्रातील कलाकारांची या ठिकाणी निवड केलेली बघा. अशोक सराफ यांना बघा 2022 साठीचा हा पुरस्कार देण्यात आला. अशोक सराफ यांना सुद्धा भेटलेला आहे. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारामध्ये 2022 या वर्षासाठी शास्त्रीय संगीतामधील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देविका पंडित, लक्षात ठेवा देवकी पंडित यांना देखील या पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. 2023 साठी बघा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी, लक्षात ठेवा कलापिनी कोमल कली यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 1952 पासून बघा अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात आणि पुरस्काराचं स्वरूप बघा 1 लाख रुपये. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये, लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये जे काही बिबटे आहेत बघा त्या बिबट्यांची संख्या सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळते. भूपेंद्र यादव यांनी बघा प्रकाशित केलेल्या भारतामधील बिबट्यांच्या स्थितीच्या अहवालानुसार मध्य प्रदेश राज्यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पहा मध्य प्रदेशमध्ये 3907, लक्षात ठेवा इतके बिबटे आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र बघा 1985 इतके बघा महाराष्ट्रामध्ये आहेत. कर्नाटकमध्ये 1879, तमिळनाडूमध्ये 1070 आणि संपूर्ण भारतामध्ये बिबट्यांची संख्या किती बघा 13,874 इतकी बघा, जी 2018 मध्ये 12,852 इतकी होती. बिबट्या गणनेचा हा 5वाचा अहवाल आहे. पहा आणि मित्रांनो या संपूर्ण करंट अफेअरची जी काही लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये आपण टाकलेली जे काही सोशल मीडिया आहेत आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल यावर याची PDF आपल्याला लगेच अहवाल केली जाईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो जिल्ह्यानुसार आपण पोलीस भरतीचे ग्रुप सुद्धा तयार केलेले आहेत. त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार त्या. धन्यवाद. 19 फेब्रुवारी 2024 रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करत आहोत? तर लक्षात ठेवा मित्रांनो 19 फेब्रुवारी 2024ला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी, लक्षात ठेवा 394वी जयंती आपण साजरी केलेली. तर बघा अखंड हिंदुस्थानाचे दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक त्यांचं नाव आहे बघा छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव होतं शहाजी राजे भोसले. आईचं नाव होतं मासाहेब जिजाऊ. स्वराज्याची शपथ बघा 1645 रोजी वय 16 वर्ष असताना घेतली होती. राज्याभिषेक बघा 6 जून 1674ला झाला होता. राजधानी होती रायगड. प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकला होता बघा. शिवरायांचा स्वर्गवास 3 एप्रिल 1680 रोजी झाला होता. तुम्ही जर आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल, तुम्हाला असेच नवनवीन चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर जे काही सबस्क्राईब बटन आहे मित्रांनो ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओला नक्की एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 100 लाईक ठेवू. तुम्ही नक्कीच या ठिकाणी 100 लाईक कंप्लीट कराल. तर बघा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचं राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलं? अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. तर कोणतं शस्त्र आहे ते? ऑप्शन क्रमांक आहे दांडपट्टा आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे दांडपट्ट्याला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले बघा. यावर्षी बघा आग्र्यामध्ये मोठ्या आनंदाने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करून त्याच दिवशी दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं. ही जी काही मंत्री बघा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची जी काही आपल्याला माहिती दिलेली. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? 58वा ज्ञानपीठ पुरस्कार. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक C वरील दोन्ही बघा. कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो. अतिशय IMP क्वेश्चन आहे. हा परीक्षेमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यांनी लिहून ठेवा. तर या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती जर पाहिली तर 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारची घोषणा झाली असून ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा मित्रांनो भारतीय साहित्य जगतामध्ये नोबेल पुरस्कार इतका सर्वश्रेष्ठ या ठिकाणी मानला जातो. गुलजार यांचं खरं नाव काय आहे? तर संपूर्ण सिंह कालारास आहे. भारतामधील एक कवी, गीतकार आणि
सिनेदिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख सुद्धा आहे. आणि मित्रांनो, जगद्गुरू रामभद्राचार्य हे प्रख्यात विद्वान, शिक्षण तज्ञ, त्याच्यानंतर बहुभाषा विषयात रचनाकार, प्रवचनकार, तत्वज्ञ आणि हिंदू धर्मगुरू सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, ज्ञानेश्वर मुळे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश समिती मंडळाचे अध्यक्ष, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष, तसेच श्रद्धा संस्था पुणेचे अध्यक्ष संजय नहार या समितीचे सदस्य असणार आहेत. आणि सध्या आपल्या देशामध्ये तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. नव्या शैक्षणिक धोरण अंतर्गत अभिजात भाषांची संख्या आता 9 होणार आहे. फारसी बरोबरच पाली आणि प्राकृत भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच INSAT-3 DS या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हे कोणत्या देशाने केलं? तर मित्रांनो, याचं यशस्वी प्रक्षेपण हे आपल्या भारत देशाने केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, भारत. INSAT-3 DS या उपग्रहाचं वजन 2274 किलो. याचा उद्देश बघा, जमीन आणि सागरी पृष्ठभागाचं निरीक्षण आणि अभ्यास, वातावरणाचा म्हणजे जो काय वातावरणाचा अभ्यास आहे, त्याचबरोबर अंदाजे नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देण्यासाठी बघा हे उपग्रह सोडण्यात आलेला आहे. आणि GSLV-F14 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला. GSLV-F याची उंची बघा 52 फूट आहे आणि एकूण त्याचे 3 टप्पे आहेत बघा. सर्वात वरील टप्प्यामध्ये क्रायोजेनिक इंधन वापरलं जाणार आहे. कोणतं? क्रायोजेनिक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मित्रांनो अबुधाबीमधील हिंदू मंदिराचं उद्घाटन करण्यात आले बघा. अबुधाबीमधील पहिल्या मंदिराचं उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 फेब्रुवारी रोजी झालेलं आहे. हे मंदिर दुबई अबुधाबी शेख जाहेद जवळ मुरेखा नावाच्या ठिकाणी मांडलेले बघा. हे मंदिर श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण या संस्थेद्वारे बांधण्यात आलेले आहे. या मंदिरासाठी बघा UAE राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांनी भेट दिली आणि हे मंदिर बघा 27 एकरवर पसरलेलं आहे. एप्रिल 2019 मध्ये मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती आणि या मंदिराची लांबी 262 फूट आणि रुंदी 180 फूट आहे आणि उंची 108 फूट आहे बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे? तर 10 लाख रुपयावरून 15 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम. दादासाहेब फाळके पुरस्कार मित्रांनो भारत सरकारतर्फे प्रत्येक वर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत आणि तत्त्वज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इसवी सन 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. आणि मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा, हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत खात्यातर्फे दिला जातो. तसेच बघा, यामध्ये स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांच्या आता सर्व श्रेणीमध्ये 3 लाख रुपये आणि रजत कमल विजेत्यांना 2 लाख रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? तर मित्रांनो, अलेक्झांडर स्टब हे फिनलँड या देशाचे या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपती मिळालेले आहेत. माजी पंतप्रधान अलेक्झांडर स्टब यांनी माजी परराष्ट्र मंत्री पेक्का विस्तो यांच्या विरोधामध्ये फिनलंडच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. नॅशनल कोलिएशन पार्टीच्या स्टबला 51.6% मतं आणि अपक्ष उमेदवाराला 48.4% मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा. यंदा दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर मित्रांनो, दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. लक्षात ठेवा, 200वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824ला पश्चिम भारतामधील गुजरात राज्यामधील टांकारा शहरामध्ये झाला होता. त्यांचं मूळ नाव बघा मूळशंकर होतं. मूळ नाव काय होतं? मूळशंकर होतं. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये काय केलं होतं? आर्य समाजाची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं आहे, आर्य समाजाची स्थापना केली होती. मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्था कर्मकांड यांचे ते कट्टर विरोधक होते. त्यांनी श्रीमुक्ती आणि दलित वर्गाच्या उत्साहनाची पुरस्कार केला होता.
आणि मित्रांनो त्यांचं जर पुस्तक विचारलं तर सत्यार्थ प्रकाश पुस्तक त्यांनीच लिहिलेलं आहे. कोणतं? सत्यार्थ प्रकाश. लक्षात ठेवा. जाहीर झाला अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो मित्रांनो अशोक सराफ. लक्षात ठेवा. आपण अशोक सराफ यांना ओळखतच असाल. आपण बघा लहान होतो तेव्हापासून त्यांना पाहत आलेलो आहेत. ब्लॅक अँड व्हाईट TV पासून बघा त्यांचं या ठिकाणी बघा चित्रपटसृष्टीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. बघा आपण लहानपणी लक्ष्य आणि अशोक सराफ यांचे पिक्चर बघितले असतील तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा यांनाच जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पण क्षेत्रामध्ये निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्याला तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला बघा हा पुरस्कार देण्यात येतो. पहा तर मित्रांनो यांना हा पुरस्कार 30 जानेवारी 2024ला जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं वर्ष बघा 2023 होतं. 2023चा पुरस्कार क्रमांक बघा 18 होता आणि प्राप्त व्यक्ती बघा 20व्या क्रमांकाचे अशोक सराफ हे 20व्या क्रमांकाचे या ठिकाणी प्राप्त करणारी व्यक्ती होती. 2023 बघा महाराष्ट्र भूषण निवड पुरस्कार समिती अध्यक्ष कोण होते बघायचे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आणि मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा 1995 मध्ये करण्यात आली होती. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी. सुरुवात 1996 पासून. लक्षात ठेवा 1996 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता आणि या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे 25 लाख रुपये आपल्याला मिळतात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार रकमेमधील जो बदल आहे बघा 2012 मध्ये 5 लाखावरून 10 लाख इतकं करण्यात आलं होतं. पुन्हा बघा 2023 मध्ये 10 लाखावरून पुन्हा 25 लाखाची रक्कम वाढवण्यात आली. मित्रांनो अशोक सराफ यांच्याविषयी माहिती जर पाहिली तर अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947ला झाला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपट त्याच्यानंतर हिंदी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. विनोदी भूमिका साकारणारे त्यांचा बघा महत्त्वाचा रोल होता विनोदी भूमिका. लक्षात ठेवा 1969 पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचा पहिला चित्रपट होता बघा जानकी. 1969ला पहिला चित्रपट आला होता जानकी. लक्षात ठेवायचं आहे. अशोक सराफ यांनी बघा शिरवाळकड यांचं जे काही ययाती कादंबरी आहे आणि देवयानी बघा या नाटकामध्ये त्यांनी विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश घातला होता. आणि अशोक सराफ यांनी बघा आत्तापर्यंत 300पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. पहा मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 1996 मध्ये पु ल देशपांडे यांना साहित्यशास्त्रामध्ये भेटला होता. त्याच्यानंतर 1997 मध्ये लता मंगेशकरला भेटला होता. लक्षात ठेवायचं आहे लता मंगेशकरला भेटला होता. त्याच्यानंतर बघा सचिन तेंडुलकरला भेटला चौथा. 2001 मध्ये क्रीडामध्ये भीमसेन जोशी यांना 2002 मध्ये गायन क्षेत्रामध्ये भेटला होता. बरोबर. त्याच्यानंतर अभय बंग आणि राणी बंग यांना समाज कार्यासाठी भेटला होता. मित्रांनो यावर असा प्रश्न येईल खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही तर आपल्याला ज्यांना मिळाला त्यांचे नावसुद्धा पाठ असलं पाहिजे. आशा भोसले यांना बघा कधी भेटला होता आशा भोसले यांना तर 2021 मध्ये भेटला होता गायन क्षेत्रामध्ये. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी. लक्षात ठेवा 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाज कार्यासाठी देण्यात आला होता. लक्षात ठेवा समाज कार्य यासाठी देण्यात आला होता. आणि 2023चा जो काही पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा अशोक सराफ यांना. आणि मित्रांनो अशोक सराफ यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेले आहेत हे पण पाठ करून ठेवा. 1977 मध्ये राम गंगारामसाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार भेटला होता. त्यांना बघा एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. किती? 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. पांडव हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार भेटला होता. त्याच्यानंतर सवाई हवालदार या चित्रपटासाठी त्यांना स्क्रीन पुरस्कार भेटला होता. भोजपुरी फिल्म पुरस्कार मायका बटुआ हे सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य सरकारचे एकूण 10 पुरस्कार मिळालेले आहेत. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा आवडता कोणमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार सुद्धा अशोक सराफ यांना मिळालेला आहे. पुढचा पुरस्कार सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी लक्ष द्या मित्रांनो या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार 2024. तर भारतरत्न पुरस्कार 2024 हा कपुरी ठाकूर यांना हा देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला कपुरी ठाकूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर लक्षात ठेवा सगळ्यांनी भारतरत्न पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली होती.
याचं स्वरूप आहे बघा, याचं रक्कम काय दिली जात नाही, हा राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करत असतात. लक्षात ठेवा 2024चा जो काही पुरस्कार आहे हा कर्पूरी ठाकूर यांना हा मिळालेला आहे बघा. पुरस्कार क्रमांक कितवा आहे बघा, 27वा आहे आणि प्राप्त व्यक्ती कितवे आहेत बघा, 49वी व्यक्ती बघा ही. लक्षात ठेवा 24 जानेवारी 2024 रोजी कर्पूरी ठाकूर यांची 100वी जयंती होती आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त 23 जानेवारीला सरकारने या पुरस्काराची घोषणा केली. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारीला सदर पुरस्काराची घोषणा केली जाते. आणि मित्रांनो यांना जननायक म्हणून ओळख आहे यांची. बिहारचे बघा ते 2दा मुख्यमंत्री झाले होते. भारतरत्न प्राप्त बिहारमधील बघा ते 3रे व्यक्ती आहेत. बिहारमधील पहिले व्यक्ती कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दुसरे होते बघा जयप्रकाश नारायण. हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यांचा नाभिक कुटुंबामध्ये जन्म झाला होता 1924 मध्ये. लक्षात ठेवा 1924 मध्ये. त्यांचा मृत्यू 1988 मध्ये झाला होता वयाच्या 24व्या वर्षी. कितव्या, वयाच्या 24व्या वर्षी. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यामध्ये पितोज या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. कोणासाठी, मागासवर्गीय नेते म्हणून काम करणारे नेते म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख सुद्धा होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 2024 मध्ये किती व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. किती, 5 व्यक्तींना. इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच वर्षी बघा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले बघा. कोण कोण आहेत बघा, कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन यांना आहे बघा हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, तसंच व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला चालू घडामोडीची PDF टाकणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही नक्की फॉलो करा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण होती. तर खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचं आहे खान अब्दुल गफार खान हे बघा भारतरत्न प्राप्त करणारी बिगर भारतीय व्यक्ती होती. लक्षात ठेवायचं आपल्याला, बिगर भारतीय व्यक्ती होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आणि आत्तापर्यंत किती लोकांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर सांगा पटकन. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर आहे बघा 1954 मध्ये बघा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि आत्तापर्यंत 49 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती. तर 1954 मध्ये मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला किती रक्कम दिली जाते. तर या ठिकाणी पहा रक्कम दिली जात नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार हा कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो. तर राष्ट्रपतींच्या हस्ते मित्रांनो भारतरत्न पुरस्कार हा या ठिकाणी प्रदान केला जातो. सर्वात जास्त भारतरत्न कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळालेला आहे. तर कोणतं राज्य आहे बघा ते सर्वात जास्त, महाराष्ट्रातील बघा एकूण 9 व्यक्तींना मिळालेले आहेत. कोण कोण आहेत बघा, महर्षी कर्वे बघा त्यांना पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बघा त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती होते मित्रांनो पांडुरंग कानी. लक्षात ठेवा. तिसरे होते विनोबा भावे. लक्षात. चौथे व्यक्ती होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाचवे होते बघा JRD टाटा. 6वे होते लता मंगेशकर. बरोबर. 7 नंबरचे होते बघा भीमसेन जोशी. 8वे होते सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर बघा सर्वात तरुण व्यक्ती आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि 9वे होते बघा नानाजी देशमुख. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आत्तापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर आत्तापर्यंत मित्रांनो 5 महिलांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे बघा. किती, 5. पहिल्या होत्या बघा इंदिरा गांधी. लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्या होत्या इंदिरा गांधी. त्याच्यानंतर होत्या मित्रांनो मदर तेरेसा. लक्षात ठेवायचं आहे मदर तेरेसा. तिसऱ्या व्यक्ती कोण होत्या. तर तिसऱ्या व्यक्ती होत्या मित्रांनो MS सुब्बालक्ष्मी. लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथ्या कोणत्या होत्या लक्षात ठेवा. तर चौथ्या व्यक्ती होत्या मित्रांनो अरुणा असफ अली. आणि 5व्या होत्या लता मंगेशकर. लक्षात ठेवा लता मंगेशकर. असे एकूण बघा 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत किती मुख्यमंत्र्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत 6 मुख्यमंत्री होते त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा. पहिले मुख्यमंत्री होते बघा गोविंद. लक्षात ठेवा गोविंद वल्लभ पंत. हे बघा UPचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे व्यक्ती होती बघा बिधाचंद्र रॉय. हे पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉलचे होते.
तिसरी व्यक्ती सगळ्यांनी लक्षात ठेवा, कुमारस्वामी कामराज. लक्षात ठेवा, कुमारस्वामी कामराज हे तमिळनाडूचे होते बघा, TN. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा तमिळनाडूचेच होते बघा, MG रामचंद्रन, हे सुद्धा तमिळनाडूचेच होते, बरोबर. आणि 6वे बघा बिहारचे होते बघा, बिहारचे आत्ताचे, यांना भेटलेले आहे कर्पूरी ठाकूर यांना, बिहारचे ते. आणि 5वे कोण होते बघा, गोपीनाथ बारदोळी, आसामचे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आत्तापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. पहिले होते बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ही सगळ्यांचं पाठ आहे बघा. दुसरे होते बघा झाकीर हुसेन, लक्षात ठेवायचं आहे, झाकीर हुसेनना बघा या ठिकाणी मिळाला होता. तिसरे होते बघा व्ही कुरियन, लक्षात ठेवायचं आहे, व्ही गिरी, कुरियन नाही, व्ही गिरी होते. त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण चौथे होते. आणि अब्दुल कलाम 5वे होते मित्रांनो. आणि प्रणव मुखर्जी 6वे होते, लक्षात ठेवा, प्रणव मुखर्जी 6वे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आतापर्यंत किती व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 16 व्यक्ती आहेत मित्रांनो, त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा 16 व्यक्ती आहेत. 16 व्यक्ती बघा, पहिले कोण होते, लाल बहादूर शास्त्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती होते मरणोत्तर त्यांना मिळाला? तर ते 5वे व्यक्ती होते, लक्षात ठेवा 5वे. तिसरे होते विनोबा भावे. असे एकूण बघा 16 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर श्री नारायण जाधव यांना मित्रांनो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा. तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा बघा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे बघा. 2023चा नारायण जाधव यांना जाहीर झालेला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला बघा हा जो काही पुरस्कार आहे बघा हा राज्य सरकारच्या वतीने दिला जातो बघा. लक्षात ठेवायचं आहे, पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पुरस्काराची रक्कम बघा या ठिकाणी 5 लाख रुपये, किती 5 लाख रुपये आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, पेच व्याघ्र प्रकल्प. कोणता बघा तो पेच व्याघ्र प्रकल्प आहे. भारतामधील बघा मित्रांनो पेच व्याघ्र प्रकल्पाला पहिलं डार्क स्काय पार्क होण्याचा मान मिळालेला आहे. इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनद्वारे ही मान्यता देण्यात आली बघा. आशियातला हा 5वा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. याच्या अगोदर आशिया खंडामध्ये जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आले होते. डायस्कार पार्क म्हणजे काय? असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी फक्त नैसर्गिक प्रकाश असेल आणि कृत्रिम प्रकारचा अभाव बघा, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणी हवा प्रदूषण मुक्त असणार आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, दिव्य कला मेळा 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर नागपूरमध्ये मित्रांनो याचं आयोजन करण्यात आले बघा. दिव्यांग उद्योजकांना सशक्त करण्यासाठी 12 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 दरम्यान बघा नागपूर कला मेळा आयोजित करण्यात आला होता.